श्री क्षेत्र तुळजापूर हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे गाव आहे। या गावामध्ये विविध राज्यातून भाविक लोक दर्शनासाठी येतात आणि जास्त करून कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या भागातील लोक हे बसनं या बस स्थानकामध्ये येतात। आज आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात। आपण स्वतः कॅमेरा घेऊन या बस स्थानकामध्ये फिरावं। तसंच या तुळजापूर शहरामध्ये छत्रपती संभाजी बस स्थानक आहे, तिथं सुद्धा घ्यावं आपण शूटिंग की ह्या घाणीच्या साम्राज्यामुळं येणाऱ्या भाविकांना खूप त्रास होत आहे आणि इथं जी व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि संडास बाथरूमला पैसे आकारत होते। छत्रपती संभाजी जे बसस्थानक आहे, मी परवा दिवशी डेपो मॅनेजर रामपुरे यांना फोन केला। त्यांची नवीन बदली झाली, माझी त्यांची ओळख नव्हती, परंतु त्यांना फोन करून विचारलं असता त्यांनी सांगितलं की बाबा शिंदे साहेब जे जुने डेपो मॅनेजर होते त्यांची बदली झालेली आहे, आता मी नवीन आलेलो आहे, मला काय असतील त्या सूचना करा, त्या सूचनांचा मी बदल करतो। परंतु रामपुरे साहेब हे तीर्थक्षेत्राचा भाग आहे। येणारे भाविक हे तुळजापूर क्षेत्राला दर्शनासाठी येतात, त्या भाविकाची सोय होणं अपेक्षित आहे आणि त्यांची सोय ही निःशुल्क संडास बाथरूम त्यांना मिळालं पाहिजे आणि स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजे, ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे। जर आपण येणाऱ्या भाविकांची सुखसुविधा नाही केली तर आपल्याला आमच्या आंदोलनाच्या समोर जावं लागेल, आम्ही तीव्र आंदोलन छेडू। अलका चिंतामणी पोद्दार, मी भाविक नगर जिल्ह्यामधून आलेले जामखेड। तर देवीच्या परिसरात किंवा इतरत्र महिलांची टॉयलेटची सोय नाही व्यवस्थित आणि ते पैसे आकारले जातात आणि पिण्याचे पाणी सुद्धा अस्वच्छ आहे। बस स्थानकामध्ये तुम्हाला व्यवस्थित सुविधा भेटतात का? व्यवस्थित नाही सुविधा, पाण्याची टंचाई आहे, पाणी नाही, पाणी विकत घ्यावं लागतं आणि म्हणजे अशी सुरक्षा नाही आम्हाला, तरी त्याची काळजी घेण्याची गरज आहे। स्वच्छतेचं काय सांगता? स्वच्छता पाहिजेच नाही तर सर्व भाविक कुठं का आंध्र प्रदेश, आंध्रातून, कर्नाटक राज्यातून लोक येतात नाही तर मग त्याची व्यवस्था नाही, तर व्यवस्था झाली पाहिजे आणि ह्या पवित्र अशा क्षेत्रामध्ये एवढी सोय झाली पाहिजे सगळ्या भाविकांची, अशी माझी विनंती आहे। रामकृष्ण किरण माणिकराव यादव, तुळजापूर, काँग्रेस शहराध्यक्ष। ही तुळजापूर शहरात दोन्ही बसस्टँडला कॅमेरे बंद आहे, चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे, गाड्यातनं इस्कूटून घेऊन जाते, हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे दोन्ही स्टँडमध्ये। पोलिसाचं सुरक्षा नाही, पोलीस बंदोबस्त नाही, पोलिस असतील पण पोलिस काय करत नाही, त्याला जबाबदार कोण?